एवढ्या वेळ कुठे होता तुम्ही? एवढा उशीर कस काय झाला तुम्हाला? अगं माझी आई, झालं सुरू. आज मी खूप थकलोय ग. आज मी बिलकुल पण भांडणाची म्हणून नाही. जेव्हा पण तेव्हा तू भांडणाची म्हणून कसं करायचं रे? अहो, मी तुम्हाला नुसतं सहजच विचारायले की तुम्ही कुठे गेलतात? उशीर सांगितलं होतं ना मी मित्रासोबत बाहेर चालला म्हणून. मित्रासोबत गेलतात का मैत्रिणी सोबत? झालं सुरू. मी खूप थकून आलोय ग. तू पण झोप ना, मला पण झोपू दे. टेन्शन देऊ नको मला. मैत्रिणी जवळ जेवण करून आलात वाटतं. हो आलोय. अहो, पण मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवून तुमची वाट बघत बसले होते आणि तुम्ही मैत्रिणी जवळ जेवण करून येताय का? झालं तो सुरू अजून? झालं? शांतीने झोपू पण देऊ नको मला. किती शक करते अगं तू? हा, त्या टेन्शन मुळे मला घरी पण येऊ वाटत नाही. एवढं पण शक करते का? अहो, मी तुमच्यावर शक नाही करत, तुमची काळजी करते. तुम्हाला कसं समजत नाही? अगं खरंच जर तुला माझ्याकडे काळजी असते तर तू माझ्यावर कधी शकच केला नसता, माहितीये का? अहो, मी जरी तुमच्यावर शक करत असले ना, तर याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर प्रेम करत नाही. याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला दुसऱ्या बाईसोबत पाहू शकत नाही. तुला एक गोष्ट सांगू, तू जर माझ्यावर प्रेम केलं असतंस ना तर तू माझ्यावर असं शक केलंच नसतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का मी तुमच्यावर प्रेम करत नाही? अगं असं नसतंय का. नवरा बायको मध्ये कितीही प्रेम कमी असू दे, दोघांमध्ये दररोज भांडण होऊ दे, पण जर दोघांमध्ये विश्वास नसेल ना तर त्या नात्याची काहीच व्हॅल्यू नाही. अहो, मी तरी काय करू? रोज मी म्हणते की मी तुमच्यावर शक नाही करणार, पण मला काय होतंय ते कळतच नाही. आता तू काहीच करू नको, झोपण मला पण झोपू दे. तुमच्या हाताने पाणी घेऊन का पिलात? मला सांगायचं ना, मी दिलं असतं. मला पण हात दिलेत देवाना, कुणाची गरज नाही मला. हो, तुम्ही मला किती टॉर्चर करा, किती मारा, पण तुम्ही माझा हक्क घेऊ नका हो. तुम्हाला काय माहिती मला तुमची सेवा करायला किती आवडते. खरंच एवढं प्रेम करतेस माझ्यावर? हो, खूप प्रेम करते मी तुमच्यावर, पण तुम्हाला कळतच नाही. बरं, मला माहिती खूप प्रेम करते तू माझ्यावर. खूप रात्र झाली, झोप आली. झोप ना. नाराज झालात का हो? नाही ग, झोप आता.